विषयाचं नाव होतं की धीराने सहन केल्यामुळं देवाकडून मिळणारे आत्मिक जीवनाचे आशीर्वाद हा आपला विषय होता. आणि या विषयातून आपण जे काही 2 मुद्दे आहेत ते आपण शिकलो होतो. पहिल्या क्रमांकाचा मुद्दा आपण बघितला की धीराने सहन केल्यामुळे आपलं जे आत्मिक जीवन आहे ते परिपक्व होत असतं किंवा आपल्या आत्मिक जीवनामध्ये परिपक्वता जी आहे ती येत असते. आणि हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि 4 जे वचन आहे ते आपण वाचलं होतं. आणि ह्या मुद्द्याला सविस्तरपणे समजून घेण्याकरता आपण योसेफाच्या जीवनातून उत्पत्तीचं पुस्तक 41 अध्याय आणि 39 ते 41 ही जी काही वचनं आहे ते आपण वाचली. आणि कशा प्रकारे धीराने योसेफाने अनेक गोष्टींचा सामना जो आहे तो केला आणि सरतेशेवटी परमेश्वर देवाने त्याला जे आहे ते आत्मिक परिपक्व जे आहे ते केलं आणि एक मोठा असा अधिकारी जे आहे मिश्राचं केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो आपण बघितला होता. धीराने सहन केल्यामुळे देवाचा विश्वासू जे आहे ठरत असतो आणि देवाने आपल्याला यासाठीच निवडलेलं आहे की आपण त्याचं विश्वासू असं लेकरू जे आहे ते ठरावं. पण ते ठरण्याकरता आपल्याला धीराने अनेक गोष्टी सहन करण्याची गरज आहे. आणि हा देखील मुद्दा शिकण्याकरता आपण याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि 12 जे वचन आहे ते आपण वाचलं होतं. आणि पवित्र शास्त्रातून असं एक व्यक्ती आपण उदाहरणादाखल बघितलं होतं ज्याचं नाव इयोब आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये त्याने अनेक समस्यांचा जो काही सामना आहे तो केला आणि तो करत असताना त्याने धीराच्या सहाय्याने तो केलेला पाहायला भेटतो. आणि त्याने धीराच्या सहाय्याने अनेक संकटांचा दुःखाचा सामना केला असल्या कारणामुळं तो त्या ठिकाणी देवाचा विश्वासू जे आहे तो ठरलेला आहे. आता मुद्दा क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. मुद्दा क्रमांक 3 सर्वांनी लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 3 आहे धीराने सहन केल्यामुळे देवाची मदत अनुभवता येते. मुद्दा क्रमांक 3 आहे धीराने ज्या वेळेला आपण दुःखांचा सामना करत असतो, धीराने ज्यावेळेस आपण दुःख सहन करत असतो त्या वेळेला देवाची जी काही मदत आहे ती आपल्याला अनुभवायला मिळत असते. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अनेक व्यक्तिमत्व जे आहे ते दिसून येतात आणि त्यांना दुःखाचा जो काही सामना आहे तो करावा लागला. आणि ते दुःखाचा सामना करत असताना त्यांनी त्या ठिकाणी धीराने जे आहे त्या ठिकाणी दुःख जे काही त्यांनी सहन केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. सर्वच गोष्टींकडे आपण जाणार नाही, पण ज्या लोकांनी धीराने दुःख सहन केलं त्यांचं जे जीवन आहे ते आशीर्वाद झालं. किंवा ज्या वेळेला ते धीराने दुःख जे काही सहन करतो त्यावेळेला त्यांना त्या प्रसंगामध्ये देवाची जी काही मदत आहे ती मिळाली. आणि पहा, आपण ज्या वेळेला नहूम याचा 1 अध्याय आणि वचन 7 आपण काढतो. नहूम हा छोटा भविष्यवक्ता आहे आणि नहूम ज्या वेळेला आपण 1 अध्याय आणि 7 हे वचन वाचतो तर त्या ठिकाणी धीराने सहन केल्या संदर्भात नहूम काय म्हणत आहे, देवाची मदत मिळते या संदर्भात आपण वाचणार आहोत. कोणीतरी वाचण्याची मदत करा. परमेश्वर चांगला आहे, विपत्काली तो शरणदुर्ग आहे. जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यांना तो ओळखतो. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर हा चांगला आहे. कोणत्या लोकांसाठी? जे लोक दुःख धीराने सहन करत असतात त्या लोकांसाठी. आणि परमेश्वर देव हा त्या लोकांकरता जर कसा आहे तर वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की परमेश्वर देव त्या लोकांकरता शरणदुर्ग असा आहे. लक्ष द्या, विपत्काली म्हणजे ज्या वेळेला संकटांचा सामना करत असतो त्यावेळेला किंवा ज्या वेळेला दुःख सहन करत असतो त्या वेळेला परमेश्वर त्या लोकांकरता जे आहे
शरण दुर्ग जे आहे ते होत असतो हे आपल्याला पाहायला भेटतं. आणि ह्या वर्तमान समयामध्ये राहत असताना आपण ज्या ज्या वेळेला दुःखाचा सामना करतो, ज्या ज्या वेळेला छळाचा सामना करतो, ज्या ज्या वेळेला त्रासाचा सामना आपण करत असतो, त्या त्या वेळेला आपण त्या त्रासाचा, त्या दुःखाचा सामना जो आहे अतिशय धीराने करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण धीराने त्याचा सामना करत असतो त्या वेळेला परमेश्वर देव हा आपल्याकरता शरण दुर्ग जे आहे बनत असतो. आणि पवित्र शास्त्राचं ज्या वेळेला आपण बारकाईने अध्ययन करतो त्यावेळेला आपल्याला पाहायला भेटतं की अनेक संकटांचा जो काही सामना आहे तो इस्रायल लोकांनी मिस्रातून निघाल्यानंतर जे आहे ते केलेला होता. आणि ज्या वेळेला ते संकटांचा सामना करत होते त्यावेळेला परमेश्वर देव हा त्यांच्या करता शरण दुर्ग जे आहे ते बनलेला होता. आणि परमेश्वर देवाने त्यांच्या करता शरण दुर्ग बनवून त्यांची जी काही सुटका आहे ती अनेक संकटांमधून जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि बघा वचन काय सांगते, निर्गम याचा 14वा अध्याय आणि 13 ते 14 वचन ज्याला आपण वाचतो तर त्या ठिकाणी एक फार मोठं संकट जे आहे त्याचा सामना इस्रायल लोक जे आहे ते करत होते. फार मोठं समस्या जे आहे त्या ठिकाणी इस्रायल लोकांच्या त्या रस्त्यामध्ये उद्भवलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि जेव्हा तिचा सामना ते करतायत त्यावेळेला परमेश्वर देव त्यांच्याकरता कशा प्रकारे शरण दुर्ग झाला या संदर्भात ह्या वचनात काय लिहिलं आपण वाचणार आहोत. कोणतरी वाचण्यासाठी मदत करा. निर्गम मोशे लोकांना म्हणाला, घेऊ नका, स्थिर उभे राहा. येस, वाचा. निर्गम 14:13-14 ना. हो. मोशे लोकांना म्हणाला, घेऊ नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करेल ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की संपूर्ण इस्रायल लोक जे आहे तांबड्या समुद्राजवळ आलेले आहे. आणि पाठीमागं आपण पाहतो की फारोचे जे काही सैन्य आहे, ज्या वेळेला आपण वचन 8 आणि वचन 9 वाचतो तर पहा त्या ठिकाणी काय लिहिण्यात आलेलं आहे. परमेश्वराने मिस्राचा राजा फारो याचे मन कठीण केले आणि तो इस्रायल लोकांच्या पाठीस लागला. इस्रायल लोक तर मोठ्या धैर्याने चालले होते. मग फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार यासह मिस्री सैन्याने त्याचा पाठलाग करून पी हहिरोथानजीक व बाल सफोना समोर समुद्र तीरी त्यांनी तळ दिला होता तेथे त्यांना गाठले. व्हेरी गुड. आता बघा या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की फारो हा आपल्या सर्व घोडे, रथ व स्वार आणि सर्व जे काही मिस्री सैन्य आहे ते घेऊन इस्रायल लोकांचा जो काही पाठलाग आहे तो करत होता. आणि पाठलाग करता करता ते अशा ठिकाणी आले, त्या ठिकाणाचं नाव देखील आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला भेटतं की बाल सफोना समोर त्या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि आता एकीकडं आपण पाहतो की लाल समुद्र आहे आणि एकीकडं आपण पाहतो की फारो आणि त्याची संपूर्ण जी काही मिस्री सेना आहे ती आहे आणि मधोमध आता इस्रायली लोक आहे. आणि अशा प्रकारच्या अतिशय भयानक अशा छळाचा, त्रासाचा, समस्येचा सामना इस्रायल लोक करत असताना परमेश्वर देव हा त्यांच्या करता त्या ठिकाणी शरण दुर्ग झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि मोशे हा अतिशय स्पष्टपणे त्या संपूर्ण घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या इस्रायल लोकांना हे सांगत आहे की परमेश्वर हा तुमच्यासाठी लढल, तुम्ही फक्त शांत राहा. लक्ष द्या, आपल्या जीवनामध्ये आलेलं वादळ, आपल्या जीवनामध्ये आलेलं संकट, आपल्या जीवनामध्ये जो काही त्रास, दुःख आपल्या जीवनामध्ये येतं ना, ते आपल्याला शांत राहू देत नाही. ते आपल्याला
परमेश्वर कशा प्रकारे काम करतो हे पाहू देत नाही, तर ते आपल्याला आतून जे आहे उकसवतं अशासाठी की ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्या आपण कराव्या आणि देवाचं जे काही काम त्या समयामध्ये आपल्या जीवनात देवाला करायचं असतं ते थांबलं जावं. वचन सांगतं की ह्या ठिकाणी मिस्री जे लोक आहे ना हे कुरकुर करू लागले. मिस्री जे लोक आहे ना हे कुरकुर जे आहे त्या ठिकाणी करू लागले आणि पहा ते अतिशय स्पष्टपणे मोशेला काय म्हणते पहा. कोणीतरी वचन 12 वाचा, 11 आणि 12. ते मोशेला म्हणाले, मिस्रात काय कबरा होत्या म्हणून तू आम्हाला येथे रानात मरायला आणले? आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले ते काय म्हणून? आम्ही तुला मिस्रात नव्हतो का म्हणत की आम्ही आहोत ते ठीक आहोत? आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करीत राहू दे. येथे रानात मरून जावे यापेक्षा मिस्री लोकांच्या गुलामगिरीत राहणे परवडले असते. बघा ह्या ठिकाणी मिस्री जे ह्या ठिकाणी इस्रायल लोक जे आहे आता त्यांना समोर पण मरण दिसत आहे लाल समुद्राचं आणि पाठीमागून सैन्य आहे मिस्री सैन्य फारोचं, तिकडनं पण मरण, म्हणजे दोघी बाजूने त्यांना आपण पाहतो की मरण जे आहे ते दिसत आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी शांत राहून परमेश्वर देव काय काम करतो हे बघणं फार गरजेचं होतं. पण त्या ठिकाणी त्यांच्या समोर आणि पाठीमागं असलेलं जे काही मरण आहे, समस्या आहे, त्रास आहे, दुखणं आहे, त्याने त्यांना शांत बसू दिलं नाही आणि ते त्या ठिकाणी बोलू लागले की मिस्रामध्ये कबरा नव्हत्या का? तू आम्हाला या रानामध्ये मरण्यासाठी का आणलेलं आहे? लक्ष द्या. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये ज्या पण घटना घडतात, दुःख, परेशानी, त्रास, संकट, आजार, मरी, छळ, ज्या पण गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात त्या गोष्टींमध्ये आपण परमेश्वर देव कशा प्रकारे आपल्याला बाहेर काढण्याकरता काम करतो हे बघण्यासाठी धीराचा जो काही सहारा आहे ना तो आपण घेतला पाहिजे. पण धीर आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी मुळीच जे आहे ना आपण काम करण्याकरता अनुमती धीराला देत नाही. आपण त्याच गोष्टींना अनुमती देतो ज्या आपल्या जीवनामध्ये त्रासदायक असतात. इस्रायल लोकांनी अतिशय स्पष्टपणे मोशेला हे सांगितलं की मिस्रामध्ये कबरा होत्या, तिथंच आम्ही राहिलो असतो, तिथं तुला आम्ही सांगितलं आम्ही तिथं राहू दे म्हणून, पण तू आम्हाला राहू दिलं नाही. ह्या रानामध्ये तू आम्हाला मरण्यासाठी आणले. लक्ष द्या, देवाचे लेकरं या नात्याने ज्या वेळेला आपण समस्यांचा सामना करत असतो, त्रासाचा, दुःखाचा, नको असलेल्या अनपेक्षित अशा वाईट गोष्टींचा सामना ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेला परमेश्वर देवाला आपल्या जीवनामध्ये काम करायला अनुमती आपण दिली पाहिजे. आणि परमेश्वर देव हा आपल्या जीवनामध्ये कशाच्या सहाय्याने जर काम करतो तर आपण धरलेला जो काही धीर आहे त्याच्या सहाय्याने. ह्या ठिकाणी वचन सांगतं की परमेश्वर तुमच्यासाठी लढल आणि तुम्ही शांत राहा, काहीच बोलू नका. जर देवाने तुमच्यासाठी लढावं अशी जर तुमची इच्छा आहे तर तुम्ही शांत राहायला शिकलं पाहिजे. आणि तुम्ही जर शांत राहिले तर निश्चित अर्थाने तुमच्या जीवनातील प्रॉब्लेम, तुमच्या जीवनातील दुःख, तुमच्या जीवनातील समस्या, तुमच्या जीवनातील प्रत्येक त्रासदायक परिस्थिती ही परमेश्वर देव काढून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की धीराने सहन केल्यामुळे आपल्याला देवाची जी काही मदत आहे ती आपल्याला भेटते. आणि देवाची मदत भेटावी यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या का परिस्थिती सामना करत असतो, आपण त्या परिस्थितीमध्ये असल्यानंतर त्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करू नका. चुकीच्या पद्धतीने प्रतिसाद देऊ. तर धीराच्या साहाय्याने त्या परिस्थितीचा सामना करा. परमेश्वर देव तुमच्यासाठी लवकरच जे आहे ते मदत पाठवेल. कारण वचन सांगतं की परमेश्वराचा हात तोडका नाही की तो तुमचा उद्धार करू शकत नाही. परमेश्वराचा हात तोडका नाही की तो तुम्हाला तुमच्या दुःखद परिस्थितीमधून बाहेर काढू शकत नाही. परमेश्वराचा हात तोडका नाही की तो तुमची परिस्थिती बदलू शकत नाही. परमेश्वर हा निश्चित अर्थाने तुमची जी काही परिस्थिती आहे बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? धीराने प्रत्येक गोष्ट सहन केली पाहिजे आणि परमेश्वर देवाला आपल्या जीवनामध्ये काम करण्याकरता अनुमती दिली पाहिजे. पुढचा मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4 आहे धीराने सहन केल्यामुळे चारित्र्य घडते. मुद्दा क्रमांक 4 लिहा. धीराने सहन केल्यामुळे चारित्र्य घडते. आणि अनेक वेळा
परमेश्वर देवाची इच्छा ही असते की आपलं जे चारित्र्य आहे त्याची घडण व्हावी. ज्या वेळेला एक कुंभार माती जी आहे जमा करतो आणि तिला चाळतो आणि तिला अनेक दिवस भिजत ठेवतो आणि त्यानंतर ती जी माती आहे ती अनेक वेळा तुडवून तिला अशा प्रकारे तयार करायचा प्रयत्न करतो जिचं चांगलं भांड होईल. लक्ष द्या. आणि ते करण्याकरता त्या मातीला अनेक प्रोसेसमधून जावं लागतं, अनेक त्या मातीला जे आहे ते त्रासातून जावं लागतं. लक्ष द्या. आणि त्या त्रासातून गेल्यानंतर त्या मातीचं सरते शेवटी तो कुंभार एक चांगलं जे काही भांड आहे ते तयार करतो. आपल्या जीवनामध्ये जर आपलं चारित्र्य हे चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर परमेश्वर देव आपलं चारित्र्य हे चांगलं करतो, पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक अशा परिस्थितीमधून घेऊन जातो ज्यामध्ये आपण धीर जे आहे ठेवून देवाबरोबर चालणं गरजेचं आहे. कारण वचन सांगतं, वचन ज्यावेळेला आपण वाचतो रोमकरचं पत्र 5वा अध्याय 3 आणि 4 पहा काय म्हणत आहे. रोमकरचं पत्र 5वा अध्याय 3 आणि 4 वचन. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीराने शीर व शिलाने आशा निर्माण होते. व्हेरी गुड. बघा वचन काय सांगत आहे की दुःखातून सहनशीलता. वचन सांगत आहे की सहनशीलतेतून चारित्र्य जे आहे ते घडत असतं. ज्या वेळेला रोम येथील विश्वासणाऱ्या संत पाऊल हे पत्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहित होतं त्यावेळेला तो त्यांना अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगताना दिसून येतो की आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, लक्ष द्या, धीराने शीलता आणि शीलतेने आशा जी आहे ती निर्माण नसते. ज्या वेळेला आपण संकटामध्ये असतो, समस्येचा सामना आपण करत असतो, दुःखाचा सामना आपण करत असतो, अनपेक्षित गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये घडतात, ज्या त्रासदायक आहे त्याचा सामना ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेला वचन सांगतं की आपण धीराने सहन करत त्याचा सामना जर ते केला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण धीराने सहन करत त्याचा सामना करतो ना त्यावेळेला आपल्याला पाहायला भेटतं की दुःखातून सहनशीलता जी आहे ती निर्माण होत असते आणि सहनशीलतेतून चारित्र्याचं जे काही घडण आहे ते होत असतं. लक्ष द्या. एका रात्रीतून चारित्र्य घडत नाही, एका रात्रीतून जे आहे चारित्र्य घडत नाही, तर चारित्र्य घडण्याकरता अनेक दिवस जे आहे लागतात. आणि खरं चारित्र्य हे त्यावेळेला घडलं जातं ज्या वेळेला खऱ्या अर्थाने धीराने दुःखाचा सामना जो आहे तुम्ही करत असता, धीराने दुःख तुम्ही जे आहे ते सहन करत असता त्यावेळेला. आणि धीराने दुःख सहन हे येशूने केल्या असल्या कारणामुळं आपण सांगतो की ज्या वेळेला येशू वधस्तंभावरती होता आणि येशू म्हणाला, हे पित्या मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आणि लक्ष द्या, येशू त्या वधस्तंभावरती मेला त्यावेळेला ज्यांनी त्याला वधस्तंभावरती खेळलं ते लोक म्हणाले की हा खरोखर जिवंत देवाचा एकूण एक पुत्र होता. ते लोक म्हणाले ज्यांनी त्याला वधस्तंभावरती खेळलं की हा खरोखर नीतिमान पुरुष होता. लक्ष द्या, दुःखातून जात असताना धीराने ते सहन करणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही दुःख धीराने सहन करतात त्यामुळं तुमच्या जीवनामध्ये वचन सांगतं की सहनशीलतेची निर्मिती होते. त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये चारित्र्याची जी काही निर्मिती होत असते आणि खरी सहनशीलता आणि खरं चारित्र्य हे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरतून दिसतं. परमेश्वर तुझं सांगतं की येशू त्या ठिकाणी योहानाला म्हणाला, योहाना ही पहा तुझी आई. लक्ष द्या, येशू मरियेकडे पाहून योहानाला म्हणाला. आणि लक्ष द्या, अतिशय स्पष्टपणे वचन सांगतं की येशूने दुःख सहनाचा सामना करत असताना, दुःख सहन करत असताना त्याने धीर जे आहे ते दाखवला. त्याला माहित होतं की त्याच्या धीर दाखवण्याच्या कारणामुळं त्याच्या जीवनामध्ये फार मोठे जे काही बदल आहे ते त्याचं देव परमेश्वर करणार आहे. आणि तसं झालं. वचन सांगते की येशूने दुःख सहन केलं असल्या कारणामुळं
देवाची सांगते की येशूला देवाने मरणातून पुन्हा जिवंत केले. पुन्हा येशू मरणातून जे आहे ते जिवंत झाला. आणि लक्ष द्या, एक व्यक्ती आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतो ज्याचं नाव आहे दावीद राजा. दावीद ह्याने देखील अनेक जे काही त्रास आहे, परेशानी आहे, दुःख आहे, संकट आहे, त्या ठिकाणी सहन केलं होतं शाऊलाच्या माध्यमातून. परंतु तो त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी सहन करत असल्या कारणामुळं परमेश्वर देवाने त्याला त्या ठिकाणी नम्र केलं आणि परमेश्वर देवाने त्याला इस्रायल लोकांचं नेतृत्व करण्याकरता राजा जे आहे ते केलं. ज्या वेळेला आपण धीराच्या साहाय्याने दुःख सहन करत असतो, ज्यावेळेला आपण धीराच्या साहाय्याने समस्यांचा होणारा जो काही त्रास आहे तो सहन करत असतो, त्यावेळेला परमेश्वर देव हा आपल्याला अतिशय उत्तम गोष्टींनी तयार करत असतो. हे आपण विसरू नये, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये आपण काय केलं पाहिजे तर जास्तीत जास्त धीर जो आहे ना, हा आपण आपल्या समस्येमध्ये, त्रासामध्ये, दुःखामध्ये, परेशानीमध्ये, छळामध्ये आपण दाखवणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण धीर दाखवतो त्यावेळेला आपण देवाचं जे काही प्रतिनिधित्व आहे हे त्या लोकांसमोर करत असतो जे आपल्याला बघत असतात. आणि देवाचं प्रतिनिधित्व करणारं बनावं यासाठी आपण आपल्या स्वतःला देवाच्या हातात सोपून देणं फार गरजेचं आहे. देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करू. यावेळेला